नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पेन्शन स्कीम अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। सुधारित पेन्शन योजनेत नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे व सुधारित पेन्शन योजनेचा नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पेन्शन स्कीम अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। सुधारित पेन्शन योजनेत नेमका कोणाला किती मिळणार लाभ। सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात। जसे की महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही सध्या चर्चेचा विषय आहे आणि या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ठरलेलं आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत। बघा, पहिलं आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना। या योजनेनुसार ज्या 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी असलेल्या सॅलरीच्या 50% पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। मात्र पेन्शनची रक्कम ठरवताना पात्र सेवा, शेवटचे वेतन आणि योजनेतल्या इतर नियम विचारात घेतले जातात। बघा, कोणाला पेन्शन दिली जाते। खरं तर 10 ते 20 वर्षांच्या सेवा काळासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा 15 वर्षाची असून रिटायरमेंटच्या वेळी त्याची सॅलरी 1,00,000 रुपये असेल तर त्याला नियमानुसार त्याला पात्रतेनुसार पेन्शन मिळू शकते। बघा, किती पेन्शन दिले जाते। खरं तर या योजनेत किमान पेन्शनचीही तरतूद करण्यात आली आहे। 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा असलेल्या या कर्मचाऱ्यांना किमान 7,500 म्हणजे 7,500 रुपये मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आलं आहे। मात्र पात्रता आणि प्रत्यक्ष लाभांसाठी संबंधित सरकारी नियम लागू राहतील। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना कौटुंबिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियांना कर्मचाऱ्याला मंजूर झालेल्या पेन्शनच्या 60% रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळू शकते आणि रिटायरमेंटच्या वेळी NPS मध्ये जमा झालेल्या निधीपैकी 60% रक्कम राज्य सरकारकडे जमा करण्याची तरतूद असून उर्वरित रकमेचा वापर वार्षिकी म्हणजे ॲन्युइटी खरेदीसाठी केला जाऊ शकतो। या माध्यमातून रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी पेन्शन स्कीम अपडेट आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। सुधारित पेन्शन योजनेत नेमका कोणाला आणि किती लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा आपल्या अध्यापनाचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।